दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ चंद्रपुरात आंदोलन, राष्ट्रीय महामार्गावर चक्काजामचा प्रयत्न। दिल्ली येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज 23 जुलै रोजी चंद्रपुरात विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी तीव्र आंदोलन केले। शहरातील बायपास रोडवरील तेलंगणा महाराष्ट्र राष्ट्रीय महामार्गावर आंदोलकांनी चक्काजाम करण्याचा प्रयत्न करत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली। आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। परिस्थिती चिघळू नये आणि वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून आंदोलकांना समजावले। त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। या आंदोलनात विद्यार्थी, पालक आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा निषेध करत संबंधितांवर कारवाई करण्याची तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी आंदोलकांनी केली। आज आम्ही इथे जमलेलो आहोत कारण दिल्लीमध्ये जे चालू आहे शिक्षणाविषयी जंतर मंतरवर युवकांवर अत्याचार होत आहेत। आपल्या भारत देशामध्ये एवढी मोठी लोकशाही असून सुद्धा आपण आपल्या हक्कासाठी जर लढत असू आणि त्या हक्काच्या लढण्याच्या बदल्यात जर आपल्याला लाठीचार, आपल्यावर अन्याय, आपल्यावर अत्याचार होत आहे, असं आमचे गोळे फेकत आहे मुलींवर, मुलांवर, त्यांची अशी अवस्था पाहून चक्क डोळ्यात पाणी येऊन राहिलंय। त्यांचे काय हाल करून ठेवले या मोदी सरकारने। हक्कासाठी जर लढायला गेले तर असे हाल आहे। जोपर्यंत मोदी सरकार या देशात आहे तोपर्यंत प्रत्येक नागरिक हा गुलाम आहे। त्याच्यामुळे ह्या गुलामीतून सुटका करायसाठी आपल्याला नरेंद्र मोदी तसेच नीटच्या पेपरमध्ये जे एवढा मोठा घोड झाला आहे, प्रत्येक पेपरमध्ये रिझल्टमध्ये घोड होतो, प्रत्येक पेपरमध्ये पेपर फुटतात। हे काय शिक्षणाचा काळा बाजार करून ठेवला या सरकारने। पैसे घेतात, पेपर विकतात, गरीब मुलांचं किती नुकसान होते याचा विचार हा सरकार करत नाही। आणि त्याच्यासाठी म्हणून जे आमचे वांगचूक सर आहेत, जे या देशाचे सायंटिस्ट आहेत, त्यांनी या उपोषणाला बसले आणि त्यांना आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे। त्याच्यासाठी आज आम्ही इथे आंबेडकर चौक बाबूपीठ इथे जमा झालेला आहोत आणि त्यांना पूर्णपणे आम्ही पाठिंबा देऊ आणि सहकार्य करू।